ना जीव तुना मगत नाय तूच देखील मनी जाना असं तू मन दिलं मा पोरी मन साथ मा या झिम झिम पाणी मा पोरी मन साथ मा या झिम झिम पाणी मा गार गार हा वारा कसा गुलाबी सुटनाया तर हॅलो फ्रेंड्स, मागच्या वेळेस जसं आपण ठरवलेलं की या वेळेसची ट्रिप आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातला करणार आहोत, तर आम्ही सहपरिवार सज्ज आहोत गुजरातला जाण्यासाठी. आणि आता 11:50 ची आपली ट्रेन आहे आणि त्यासाठी आम्ही सहपरिवार आता स्टेशनसाठी निघणार आहोत. चलो फ्रेंड्स, निघूया आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला. आता आपण पोहोचलो आहोत दादर स्टेशनला आणि ही आहे आपली एकतानगरची ट्रेन. तर या ट्रेनचं टायमिंग आहे 11:50 PM आणि आपला जो सहपरिवार आहे तो आतमध्ये बसलेला आहे. ही ट्रेन AC 3 tier ट्रेन आहे. तर चला फ्रेंड, एंट्री करूयात आपल्या ट्रेन मध्ये. हा आपला कोच आहे आणि ही आपली फॅमिली. हाय करा. एकदम भारी, मस्त वाटतंय. तुम्हाला कसं वाटतं? छान असं. आता पुढे बघूया आपण तुमचा अनुभव चांगला सांगू का बोलू सांगू चांगलं. चार ठीक आहे, तर चला आपण या लहान मुलांचा अनुभव घेऊया. तर मला अक्षरशः खूप छान वाटते. मध्ये आमचा सीट नंबर आहे. चला आता आपण मला इकडे आता खूप कम्फर्टेबल वाटते आणि एकदम रिलॅक्स निघाली आहे दादर स्टेशनवरून आणि आता रात्र आणि कम्फर्टेबल सीट्स घेतलेली आहे. तर आता आपण झोपेचा आनंद घेऊ आणि सकाळी ट्रेन 7च्या दरम्यानपर्यंत पोहोचून जाईल. तर मला लक्षात ठेवा, कारण की या पुढच्या ट्रिपची अपडेट नेक्स्ट तुम्हाला. हम जो चलने लगे हैं ये रास्ते हा मंजिल से बेहतर लगने लगे हैं ये रास्ते. खो जाए हम, हो जाए हम यूं लापता. मीलों चले जाना कहाँ ना हो पता. हम जो चलने लगे हैं ये रास्ते मंजिल से बेहतर लगने लगे हैं ये रास्ते. बैठे बैठे ऐसे कैसे कोई रास्ता नया सा मिले. तू भी चले मैं भी चलूं, होंगे कम ये तभी फासले. बैठे बैठे ऐसे कैसे कोई रास्ता नया सा
मौका मिले तू भी फायनली फ्रेंड्स, आता आपण एकता नगर या स्टेशनला पोहोचलो आहोत. तर चला बघूया स्टॅच्यू ऑफ युनिटी. मेरी किस्मतों को मिले हाथ तेरे, फिर से लकीरें दिखने लगी. देखा तुम्हें तो ऐसा लगा है जैसे ये आंखें धड़कने लगी. रहूं उम्र भर मैं तेरी, तू मेरा. जब मैं बादल बन जाऊं तुम भी बारिश बन जाना, जो कम पड़ जाए सांसें तुम मेरा दिल बन जाना. झिमझिम सावन की बूंदे तू हर मौसम बरसाना, जो कम पड़ जाए सांसें तू मेरा दिल बन जाना. मेरे लबों से आए कभी भी हो नाम पहला तेरा मेरी ज़बां पे. चाहे जमाना मुंह मोड़ ले पर हर पल तू रहना मेरा, बस ये दुआ है. बना लूंगी मैं अब तुझे खुदा. जब मैं बादल बन जाऊं तुम भी बारिश बन जाना, जो कम पड़ जाए सांसें तुम मेरा दिल बन जाना. रिमझिम सावन की बूंदे तू हर मौसम बरसाना, जो कम पड़ जाए सांसें तू मेरा दिल बन जाना. तर आता आपण इथे आलो आहोत आपल्या युनिटी हॉलिडे रेसॉर्टला. आणि रेसॉर्ट खूपच सुंदर आहे. सगळीकडे खूप छान ग्रीनरी आहे. आणि आत्ताच थोडासा हलका पाऊस पडला आहे, म्हणून सगळीकडे छान ओलं आणि चिंब आहे. आणि खूप सुंदर वाटते बघायला, कारण की ग्रीनरी आहे, त्यात छान थंड हवा चालू आहे. आणि जे हॉटेलचं गेट आहे मेन, ते सुद्धा खूप सुंदर वाटते. ते एका फॉर्टच्या स्टाईलमध्ये असं बनवलेलं आहे. त्याची त्याचा जो आकार आहे तो एका किल्ल्याच्या साईजमध्ये बनवलेला आहे. आणि आता आपण आत जाऊन बघूया की किती अजून छान दिसतं. खरं तर बाहेरूनच खूप सुंदर वाटते, तर सगळेच एक्सायटेड आहे आतमधून कसं दिसतंय. तर चला आपण आता एंटर करूया.
तर बघा हे आहे आपलं रेसॉर्ट आणि तुम्ही इथे बघू शकतात किती छान ग्रीनरी आहे आणि किती सुंदर असे टेंट लावून ठेवलेत जिथे ऑरेंज आणि व्हाईट कॉम्बिनेशन इतकं सुंदर वाटतंय आणि छान असे बेंचेस ठेवले, चेअर्स ठेवली आहे जेणेकरून इथे म्हणजे 4 चांद लागलेत या ट्रिपला. तर बघू शकतात किती सुंदर आणि मनोरम असं दृश्य आहे आणि खूप छान वाटतं इथे. खूप नैसर्गिक सुद्धा आहे आणि फिरायला तर खूपच सुंदर आहे. जर यायचं असेल तर तुम्ही सुद्धा येऊन बघू शकता. आहोत न्यूट्रिशन पार्कला आणि हे पार्क स्पेशली चिल्ड्रन साठी बनवलं गेलंय, लहान मुलांसाठी डिझाईन केलं गेलं आहे आणि फार असं सुंदरसं तुम्ही गेट बघू शकतात, किती रंगीबेरंगी बनवलेलं आहे आणि आतमध्ये खूप इन्फॉर्मेशन दिली गेली आहे. आणि जसं आपल्याला माहिती आहे मुलांना फार पोषक तत्वांची गरज असते कारण की ते ग्रोईंग एज मध्ये असतात, म्हणून हा जो कॉन्सेप्ट आहे तर जसं आपण बघतोय आपण आलो आहोत न्यूट्रिशन पार्कला जे स्पेशली लहान मुलांसाठी डिझाईन केलं गेलं आहे. आणि याचं गेट जो तुम्ही बघू शकता खूप रंगीबेरंगी आहे, खूप सुंदर असं कलरफुल गेट बनवलं आहे आणि खरं तर जितकं रंगीबेरंगी तुम्हाला हे गेट दिसतंय तेवढंच सुंदर
आतमध्ये प्रदर्शन राहणार आहे. जसं आपल्याला माहिती आहे, लहान मुलांना वेगवेगळ्या पोषक तत्वाची गरज असते, म्हणून त्याची सगळी इन्फॉर्मेशन त्या कॉन्सेप्टला या बिल्डिंग मध्ये खूप सुंदरपणे दाखवलं गेलं आहे. तर जसं आपल्याला माहिती आहे की इथे खूप सुंदर बिल्डिंग आहे, पण काही कारणांमुळे इथे जे गेम झोन आहे, ट्रेन आहे, ते सगळं बंद आहे. म्हणून आपल्याला इथे जाता येणार नाही. तर आपण पुढच्या डेस्टिनेशन वर जाऊया जे आपण फिक्स केलेली. तर त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन मी लवकरात लवकर देते. मम्मी छान वाटते खूप. हो सुंदर. मला खूप छान वाटते. किती छान रूट आहे. हाय. तर आता आपण चाललो आहोत मियावाकी फॉरेस्टला. तर हे मियावाकी फॉरेस्ट जे आहे हे जॅपनीज माणसाने बनवलेलं होतं आणि याचं जे आर्किटेक्चर आहे, जे पण तुम्हाला हे दिसेल त्याच्यात तुम्हाला एक जॅपनीज झलक दिसेल. आणि ते तर आता फायनली आपण पोहोचलो आहोत मियावाकी फॉरेस्टला. तर पहिले आपण इथे या बिल्डिंग मध्ये जाऊन बघूया, नंतर मग आपण बाहेर फिरूया. तर चला. इथे एक सुंदर असं फाउंटेन आहे आणि आतमध्ये एक मेज पण बनवलेला आहे. तर पहिले आपण एक एक करून प्रत्येक गोष्टी बघूया. तर चला आपण एंटर करूया. तर हे सुंदरसं आलंय. तर स्क्रीनिंग बघूया आपण पहिले. इथली सुंदर असं डेकोरेशन इथे केलेलं आहे, ग्रीनरी दाखवायचा प्रयत्न केला. इकडे मस्त एसी लावून आमचा एंटरटेनमेंट करणार आहे. हा. तर आता बघूया स्क्रीनिंग काय होते. खरं तर आम्हाला पण माहित नाहीये की स्क्रीनवर काय दाखवणार आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता कार्टूनचे इकडे बनवले इथे तुम्ही बघू शकता 3D सगळं काही दिसतंय. खूप छान इस जैसे हजारों पेड़ हर रोज कुल्हाड़ी की झाड़ सहते हैं. पिछले 30 साल में दोघं. अरे तुमचा आवाज रेकॉर्ड होतोय, तुम्हाला माहिती नाही. अरे खरंच मी सांगते ना, फक्त आपण तिघं बोलूया. कसं तुमचा पण आवाज रेकॉर्ड होतोय. तर आपण इकडे बघू शकतो आमची पार्टी मियावाकी जंगल मध्ये एंटर केलं आहे. धूम मचली. हा आम्ही तिघं चला बघू शकतो. खूप सुंदर असे झाडं लावलेले, ट्री प्लांटेशन केलेले आहे. तर इकडे आपल्याला नेटिव्ह फ्लोरा फॉरेस्ट इन्फॉर्मेशन दिली आहे, त्याचे काही नावं दिली आहेत, प्लांटची नावं दिली आहेत. तर आपण इथला केलं. आणि आता इकडे थोडंसं बघूया आपण. तर कृष्ण कमळ हे खूप पवित्र फूल असं मानलं जातं आणि याचं आपल्या. तर मी तुम्हाला ब्रह्मकमळ बद्दल सांगते. कृष्ण कमळ सॉरी. तर कृष्ण कमळचं आपल्या हिंदू ग्रंथांमध्ये खूप महत्व सांगितले गेलं आहे, कारण की कृष्ण कमळ मध्ये जे 5 फिलामेंट्स असतात वरती, ते 5 पांडवला दर्शवले जातात आणि म्हणूनच त्या गोष्टीचं खूप महत्व आपल्या ग्रंथांमध्ये दिलेलं आहे. तर इथे बॉर्डर प्लांटेशन म्हणून एक बोर्ड लावला गेलाय, तिथे सगळे सायंटिफिक नेम्स असतात जे प्लांटचे, ते दाखवले गेले. तर आता आपण पुढे जाऊया. आता आपण टिंबर फॉरेस्ट जवळ आलो आहे. टिंबर फॉरेस्ट म्हणजे हे जे तुम्हाला लांब अशा दांडींसारखे जे दिसत आहेत त्याला टिंबर ट्री बोलतात, कारण की ते एकदम सडपातळ असतात आणि खूप उंच असतात, म्हणून त्या जागेला एक टिंबर फॉरेस्ट असं नाव दिलं गेलं आहे. हे टर्माइट टॉवर असं म्हणतात. तर ते जे मुंगे असतात बघा, वेगवेगळे छोटे बारीक किडे, तर ते अशा प्रकारचे घर बनवून ठेवतात. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे तुम्हाला जे बारीक बारीक असं मुरमुऱ्यांसारखं थोडं दिसतंय ते टर्माइट आहेत, म्हणजे छोटे बारीक किडे आहेत आणि त्यांनी किती सुंदर असं घर बनवून ठेवलंय ते बघा. म्हणजे याचा आकार आपल्याला आतमधून बाहेरून दिसत नाही, पण आतमध्ये किती सुंदर आहे.
आणि इकडे आपल्याला त्यांची इन्फॉर्मेशन दिली गेली आहे. तर आता आपण मेज गार्डनला चाललो आहोत आणि आपण इथे बस मध्ये बसलो आहोत. आणि ही बस खूप adventure आहे. आम्हाला खूप आवडली. एसी बस आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. याचा ट्रॅव्हल करण्यासाठी काही फीज नाही द्यावी लागत. इकडे काही रिक्षा आहे, पिंक रिक्षा, ओपन रिक्षा. इकडे वेगवेगळ्या प्रकारचे मस्त आर्टिफिशियल लावले, खूप छान वाटतं आम्हाला. रात्री राहील तर आपण तिथे पण लवकर जाऊ. पण पहिले आपण जातोय मेज गार्डनला. तरी सुद्धा एक झलक तुम्ही बघू शकतात. किती सुंदर हा असा भव्य पुतळा दिसतो आहे. आणि हा भव्य फक्त इंडियामध्येच नाही तर पूर्ण जगात हा इतका सगळ्यात उंच पुतळा आहे. तर बघू शकतात आजूबाजूला खूप नैसर्गिक डोंगर आहे, झाडं आहेत, खूप छान नॅचरल एअर येते आणि सगळीकडे छान इधर चला मैं उधर चला, जाने कहाँ मैं किधर चला. इधर चला मैं उधर चला, जाने कहाँ मैं किधर चला. और फिसल गया ये तूने क्या किया. चली मैं उधर चली, जाने कहाँ मैं किधर चली. इधर चली मैं उधर चली, जाने कहाँ मैं किधर चली. अरे फिसल गई ले तेरे संग हो चली. नजर ये किसकी हमें लगी, नजर ये किसकी हमें लगी कि चलते चलते फिसल गए. हंसी हंसी में ये क्या हुआ, हम बदल गए. नजर ये किसकी हमें लगी के चलते चलते फिसल गए. हंसी हंसी में ये क्या हुआ, हम बदल गए. क्यों बदल गए, हम बदल गए. इधर चला मैं उधर चला, जाने कहाँ मैं किधर चला. इधर चला मैं उधर चला, जाने कहाँ मैं किधर चला. और फिसल गया ये तूने क्या किया.
आता आपण पोहोचलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ. खरं तर आपल्याला मेज गार्डनला जायचंय, पण मी थोडी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगते स्टॅच्यू ऑफ युनिटीवर. तर हा जो स्टॅच्यू आहे हा वर्ल्ड मधला सगळ्यात टॉलेस्ट स्टॅच्यू आहे. याच्यानंतर एक स्प्रिंग बुद्धा येतो जो चायनामध्ये, आणि हा सगळ्यात फर्स्ट नंबरवर येतो. तर हा स्टॅच्यू आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा. सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष सुद्धा म्हणतात. खरं तर त्यांना हे टायटल भेटण्यासारखंच आहे, कारण की त्यांनी भारतासाठी इतकं छान काम केलंय. कारण की आपला जो आता भारत आहे पूर्वी तो तसा नव्हताच. तो पहिले 562 छोट्या छोट्या राज्यांमध्ये वाटलेला होता, ज्याला राजे राज करायचे. पण मग जेव्हा इंग्रज निघून गेले तेव्हा राजांना वाटलं की आता त्यांना जी पॉवर होती इंग्रजांनी घेतलेली ती त्यांना वापस भेटेल. पण मग त्याच्यानंतर जेव्हा सरदार वल्लभभाई पटेलला हे कळालं तेव्हा त्यांनी असं ठरवलं की भारताला आता अखंड जोडून ठेवायचंय. त्यासाठी त्यांनी काही राजांची गोड बोलून त्यांना सामील करून घेतलं भारतात. काहीकला त्यांना आर्मी पाठवून त्यांना धमकी देऊन सामील करून घेतलं. तसंच एक मी तुम्हाला उदाहरण देते नवाबचं. तर हैदराबाद मधले जे नवाब होते ते पाकिस्तान त्यांना इंडिपेंडंट एक राज्य राहायचं होतं. त्यांना ना भारताशी जोडायचं होतं ना पाकिस्तानशी. मग सरदार पटेलने त्यांना खूप विचारलं, खूप समजावलं, पण ते ऐकायला तयार नाही होते. म्हणून मग ऑपरेशन पोलो लॉन्च केलं गेलं, जिथे इंडियन आर्मी तिथे पाठवली गेली हैदराबाद मध्ये, आणि शेवटी ते नवाबने हैदराबाद भारतासोबत जॉईन केलं गेलं. तर मग इतकं महान त्यांचं कार्य होतं, जेणेकरून त्यांना लोह पुरुष असं नाव भेटलं. तर फायनली आता आपण पोहोचलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या स्टॅच्यू जवळ एंट्री करण्यासाठी, आणि थोड्याच वेळात आता आपण इथे एंट्री करणार आहोत आणि पूर्ण स्टॅच्यू ऑफ युनिटी बघणार आहोत. डायरेक्ट सरदार सरोवर डॅम जवळ दाखवल्या गेली आहे. ही मूर्ती इतकी स्ट्रॉंग आहे की 180 किलोमीटर पर आवर चालणाऱ्या हवेला सुद्धा सहन करू शकते. आणि या मूर्तीला बनवायला टोटल 3000 वर्कर्स लागलेले. ही मूर्ती 182 मीटर्स उंच आहे, आणि ही मूर्ती खरं तर कॉपरची लेअर चढवली गेली आहे. आणि असा अंदाजा लावला जातो की पुढच्या येणाऱ्या 100 वर्षानंतर ही जी आपल्याला ब्राऊन कलरची मूर्ती दिसते ती आता त्याच्या 100 वर्षानंतर हिरव्या रंगामध्ये परिवर्तन होणार आहे तिचं, कारण की कॉपर हे
आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। सच्ची मैंने जान गवाई है, नच नच कोयलों पे रात बिताई है। अखियों की नींद मैंने फूकों से उड़ा दी, गिन गिन तारे मैंने उंगली जलाई है। आजा आजा जिंदे शामी आने के तले, आजा सारी वाले नीले आसमान के तले। Chopin, come and dance, come and dance, melody. Ahora conmigo, tú baila para hoy por este día. Te olvidas más problemas, lo que sea. Salud, baila, baila. चख ले, हाँ चख ले, ये रात शहद है। चख ले, रख ले, हाँ दिल है, दिल आखिरी हद है। रख ले काला काला काजल तेरा, कोई काला जादू है ना। काला काला काजल तेरा, कोई काला जादू है ना। आजा आजा जिंदे शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। कब से, हाँ कब से जो लब पे रुकी है। कह दे, हाँ कह दे, अब आँख झुकी है। कह दे ऐसी ऐसी रोशन आंखें, रोशन दो दो हीरे हैं क्या। आजा आजा जिंदे शामी आने के तले, आजा हरी वाले नीले आसमान के तले। Chopin, come and dance. Baila, baila.
तेरे जैसा कोई नहीं मैं गाया जहां भी बस तेरी याद थी जो मेरे साथ थी मुझको तड़पाती रुलाती सबसे प्यारी तेरी सूरत प्यार है बस तेरा प्यार ही माँ तुझे सलाम माँ तुझे सलाम अम्मा तुझे सलाम
हे लावू का मशीन लेझर शोचं बोल ना. तर आता आपण पोहोचलो आहोत इथे लेझर शो बघायला आणि अजून बरंचसं अंदर नाही झालंय तरी सुद्धा इथे स्टॅच्यू ऑफ युनिटीवर तुम्ही लाईट ऑन केलेले बघू शकतात. तर थोड्याच वेळात आता इथे लेझर शो स्टार्ट होणार आहेत आणि आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत की लेझर शो कसा दिसेल आणि कसा होईल. येस तर बघूया कसा होतो हा लेझर शो. येस. तर प्रतिमा या नाईट लाईट मध्ये तर खूपच सुंदर दिसते ही आणि एक वेगळाच लुक आलाय हे जे लाईट्स लावले त्यामुळे. आणि इथे फारशी गर्दी सुद्धा बसलेली आहे लेझर शो बघण्यासाठी. आम्ही ज्या एरियावर बसलो आहे तो आहे हेलिपॅडचा एरिया. तिथे सुद्धा लेझर शो साठी बसले जातं आणि खालती तिथे SOS जवळ सुद्धा बसले जातं. तर बघूया आपण आपला लेझर शो. मैं रंग शरबतों का तू मीठी रंग तो पानी.
वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला. शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे. फांदीच्या अंगावरती चिमणीची चिवचिवणारी, झाडात लपले सगळे सोयरे. हा गाव माझा जुना आठवाचा, नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा. ढगात उरले पाऊस दाणे कसे साठवावे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. हातातले हात मन बावरे, खडकाची माया कशी पाझरे. भेटीच्या ओढीसाठी श्वासाचे झुंबर हलते, शब्दांना कळले हे गाणे नवे. ही वेळ आहे मला बोलणारी, ही धुंद नादी गंधावणारी. पुन्हा एकदा भेटदा कसे आवरावे. वाऱ्यावरती गंध पसरला, मातीमध्ये दरवळणारे. I like the cool breeze blowing over my head. I like the cool breeze blowing on my face.
वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला. शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावराव. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे. फांदीच्या अंगावरती चिमणीची चिवचिवणारी, झाडात लपले सगळे सोयरे. हा गाव माझा जुना आठवाचा, नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा. ढगात उरले पाऊस दाणे कसे साठवावे. हे वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. हातातले हात मन बावरे, खडकाची माया कशी पाझरे. भेटीच्या ओढीसाठी श्वासाचे झुंबर हलते, शब्दांना कळले हे गाणे नवे. ही वेळ आहे मला बोलणारी, ही धुंद नादी गंधावणारी. पुन्हा एकदा उरी भेटदा कसे आवरावे. वाऱ्यावरती गंध पसरला, मातीमध्ये दरवळणारे. I like the cool breeze blowing over my head. I like the cool breeze blowing on my face. हातातले हात मन बावरे, खडकाची माया कशी पाझरे. भेटीच्या ओढी श्वासाचे झुंबर हलते, शब्दांना कळले हे गाणे नवे. ही वेळ आहे मला बोलणारी, ही धुंद नादी गंधावणारी. पुन्हा एकदा उरी भेटदा कसे आवरावे. वाऱ्यावरती गंध पसरला, मातीमध्ये दरवळणारे. I like the cool breeze blowing over
वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला. शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावराव. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे. फणीच्या अंगावरती चिमणीची चिवचिवणारी, झाडात लपले सगळे सोयरे. हा गाव माझा जुना आठवाचा, नादात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा. ढगात उरले पाऊस दाणे कसे साठवावे. दोन वाक्य बोला डॅम बद्दल. काहीतरी दोन वाक्य बोला डॅम बद्दल. चालेल, आम्ही ऐकतो. बघायला आल्यानंतर जरा प्रसन्न वाटतंय आम्हाला. हिरवळ आहे, जंगल आहे इथं. जंगलामध्ये एकदम जंगल. हिरवळ आम्हाला प्रश्न पडला, हिरवळ म्हणजे कशा प्रकारची हिरवळ? हिरवळ म्हणजे एक झाड जंगल आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्हाला हे बघून सायगावची आठवण झाली का? सायगावची आठवण आम्हाला पदोपदी जाणवते. त्याबद्दल बोलणं पण नाही आम्हाला. टपू, अंकल जे म्हणतात की हिरवळ म्हणजे, अंकलचं काय म्हणणं असेल व्यवस्थित? हिरवळ म्हणजे सायगावांसारखी डोंगरची हिरवळ असं आहे का? म्हणजे सायगावाला जशी हिरवळ आहे इथं आल्यानंतर
अशी जाणीव होते की जसं काही मी आमच्या साहेबांच्या जंगलातच आलो आणि माझ्या गावीच आलो आहे. ठीक आहे. आपण याच प्रश्नाचं उत्तर अजून अधिकरित्या जाणून घ्या. काय वाटतं तुम्हाला तुमच्यामध्ये? मला असं वाटतं की जसं आम्ही महाबळेश्वरला आलेलो आहे, महाबळेश्वरला लहानपणी सेम असंच पाहिलं सगळं पहिलं दृश्य जे असतं ते आयुष्यभर मनात राहतं आणि हे पाहिल्यावरती मला परत महाबळेश्वरची आठवण. अजून एक प्रश्न मला प्रश्न अजून जात नाही माझा. हिरवळ म्हणजे नेमकं यांचं मत काय असेल? हिरवळ म्हणजे ज्याचा त्याचा वैयक्तिक गोष्ट असतो, तो वैयक्तिक काही गोष्टी असतात की जे काही शेअर करू शकत नाही. हिरवळ म्हणजे त्यांच्या बालपणाच्या गोष्टी, मित्र मैत्रिणी, डोंगरात बसलेले, लेटर वाचलेले, ते तर आम्ही पाहिलेले आहोत. हे शेअर करू नका. डिस्क्लायमर होतं हे. परी कसं वाटतंय तुला? मला इकडे एकदम थंडगार ईशा बेटा काय म्हणतेस तू? काय तुला काय रिलॅक्स एकदम ही झोपते तरी ताप गेला का? प्रश्न असा आहे की आता आपण कोणत्या ठिकाणी आलो आहोत आणि काय आहे इथलं महत्व? आता आपण इकडे आलो आहोत सरदार सरोवर डॅम जवळ. आणि सरदार सरोवर डॅम बघून तुम्हाला काय काय फील झालं? आम्हाला रिलॅक्स फील झालं, थंडावा नेचर, थंडावा फील झाला आणि एकदम इकडे ग्रीनरी आहे म्हणजे मजा आली. ग्रीनरी आहे आणि मजा आली. आम्हाला प्रश्न आणि उत्तर दोघं समजले नाही. चला चला बाय. अंकल गेला ना? बोला ना. अरे बोला बोलू? आम्हाला दोघांना लसण पाहिजे. राजा मी मन जानम राजा मी तू न राजा राणी तू मनी राणी व राजा मी तू न राजा राणी तू मनी राणी व. रोज रोज देखो तुले भला प्यार हो माले. रोज रोज देखो तुले भला प्यार हो
तुला काय झालं काय झालं काय झालं मला सांग. ए झालं गेलं लय झालं वय झालं आता थांब. कुणीतरी तुला छळलंय मन लय चुरगडलंय आतमध्ये लय जडलंय तुला कसं नाही कळलंय. मन माझं लय गडबडलंय धक्का बसला धडधडलंय धडफडलंय धडपडलंय वाटर मारून बडबडलंय. मला येड लावलंय 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 रावलंय किंवा येड लावलंय 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 लावलंय. मला येड लावलंय 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 रावलंय किंवा येड लावलंय 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 लावलंय. गळा तारा चबिला तारा रंगीला तारा रंग में जुए तारी गळा तारा चबिला तारा रंगीला तारा रंग में जुए तारी बात रे. गळा तारा चबिला तारा रंगीला तारा रंग में जुए तारी बात रे. पूछों के पीछे देखी मुस्कान हमने शेरों की हमारे रफ्तार हो सकी रहती है उस पे सबकी नजर सो जाए जब सर गोद में रख कर इसकी थकान तलाश में को हो खबर अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामने. मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा सामने. हॅलो, तर आम्ही आता इकडे आलोय डिस्को शोला. आमचा डान्स झाला आणि आम्हाला इतकी मजा आली, खूप सारे गाणे लावलेले. तर सगळ्यांनी खूप मन भरून एन्जॉय केलं आहे इथे. हे खरं तर रेसॉर्टमध्येच आहोत आम्ही आणि तिथे एक छोटंसं डिस्को असं बनवलेलं आहे, स्टेजसारखं बनवलेलं आहे. तर तिथे सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं, वेगवेगळे गाणे लागलेले, सगळ्यांनी छान डान्स केला आणि सगळ्यांना खूप मजा आली. आणि आता थोडं थकलो आहोत म्हणून सध्या रेस्ट घेतोय. एन्जॉय ती काय बोलायचं होतं ती सगळी बोली, पण आम्ही खूप खूप एन्जॉय केला. मस्त कपल डान्स केला. घरी कधी आम्हाला जमत नाही, ड्युटी असते, कामाचा प्रेशर असतो, त्याच्यामुळे इथे आल्यापासून खूप खूप रिलॅक्स वाटतंय आणि असं काहीतरी वेगळं फील होतंय. खरंच इथे आल्यावरती पुन्हा नव्याने जगता येते माणसांना. जर तुम्हाला अशीच एन्जॉयमेंट करायची असेल तर 5-6 डेज सुट्टी काढून नक्की यायचं. खूप छान खूप छान वाटतंय इकडे आल्यानंतर. असं प्रसन्न होतंय, कामाचा प्रेशर असतो तो निघून गेलाय, आता नव्याने परत कामाला आपण जाऊ शकतो. रिफ्रेशमेंट होतं याच्याने. आणि इकडे आल्यावर आम्हाला मस्त नवीन नवीन प्रकाराचे गेम्स आहेत, तुम्ही बघू शकता. प्रत्येक म्हणजे चेस आणि कॅरम तर आहेत. खूप छान वाटतं, वेगवेगळे खूप मस्त, खूप डेकोरेशन वगैरे हॉल खूप छान अरेंज केलं आहे यांनी. आणि मला हा गुजरात खूप खूप आवडला, अहमदाबाद. थँक्यू. इकडे आम्ही खूप साऱ्या जागेवर फिरलो. स्टॅच्यू ऑफ युनिटी, मियावाकी फॉरेस्ट, जंगल सफारी, मेज, बुलबुलैया, सगळीकडे. तर प्रत्येक ठिकाणी फिरून तर खूप आनंद झाला आहे आणि खूप छान वाटतंय. वेगवेगळे नवीन गेम्स ट्राय करायला भेटलं, त्याच्यातून नवीन खूप काही शिकायला भेटलं. तर खूप मस्त वाटतंय नवीन. आणि इथून जाताना फक्त आठवणी घेऊन नाही तर नवीन नवीन एक्सपिरियन्सेस आणि नवीन नवीन शिकवण घेऊन जाऊ. प्लस इकडून आम्हाला मोठा डॅम भेटला, त्याचं नाव आहे सरदार सरोवर डॅम.
तर ते डॅम पण खूप सुंदर आहे. 30 दरवाजे असे आहेत आणि तर आम्ही इकडे 2 दिवस राहिलो, पण 2 दिवस म्हणजे खूप मजा केली. खरं तर वाटत नाही आहे, म्हणजे दिवस असे पटकन निघून जातात, पण तरीसुद्धा खूप काही खेळायला भेटतं. आणि खरं तर इतकं बिझी होतो ना फिरण्यात, तर समजलंच नाही दिवस कुठे गेले. लाईफसाठी तुम्ही 6 ते 7 दिवस नक्कीच द्या फ्री व्हायसाठी. दररोज तर आपण कामच करतो, पण जरा 7 दिवस तरी द्या लाईफला एन्जॉयमेंट करा. इथे खूप काही शिकायला भेटतं आणि मी लाईफबद्दल तर खूप काही, कारण की इथे तुम्ही बघू शकता छान निसर्ग आहे. आणि इथे हे जे गेम्स आहेत, हे जे मेज गार्डन वगैरे बनवलं गेलं आहे ना, तर हे थोडी थोडी लाईफ कशी ट्रिकी आहे याची झलक देत राहते. Yo, blaze up the walk, light it up to the beat. Come on, Jalva. Give it to me, Jalva. Give it to me, Jalva. Gorgeous with attitude and every latitude. Miss Hot Booty, come on, baby, do your duty work. जिस्मों का है ये जलवा, जिस्मों का है ये जलवा, शोहरत भी दे ये जलवा, मकसद भी दे ये जलवा. Tell them like it is. I can't hear you. दिलकश लगे ये जलवा, मैं कश लगे ये जलवा, नशा ही नशा ये जलवा, मजा ही मजा, नशा ही नशा. Throw it up, throw it up. आग सी रवानियां, I know a lot of y'all want the next thing. लेती गए अंगड़ाइयां, ये जला दे दिलों में चिंगारियां. ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा, ये जलवा, ये जलवा, फैशन का है ये जलवा. She got the stalling in her. Not even smiling in her. She got the stalling in her.